नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। आज आपण बनवणार आहोत एकदम मस्त अशी टेस्टी गवारीच्या शेंगांची कोरडी किंवा सुकी भाजी। ही डब्याला देण्यासाठी घाईच्या वेळी सकाळी एकदम झटपट होणारी अशी भाजी आहे आणि खायला एकदम चवदार अशी गवारीच्या शेंगांची कोरडी भाजी कशी बनवायची चला तर बघूया। त्यासाठी इथं पाव किलो गवारीच्या शेंगा निवडून घेतल्यात मी आणि आता ह्या स्वच्छ धुवून घेऊ आपण। गवारीच्या शेंगा स्वच्छ धुवून घ्यायच्या। आता इथे शेंगा धुवून झालेल्या आहेत आपल्या, याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं। इथे धुवून घेतले आणि पाणी टाकून घेतले शेंगांमध्ये। आता कढईमध्ये तेल टाकून घेऊ। एक पळी तेल टाकले। तेल थोडंसं गरम झालं की याच्यामध्ये 1 चमचा मोहरी टाकू। मोहरी छान तडतडली याच्यामध्ये जिरं टाकून घेऊ आपण। 1 चमचा जिरे टाकले। जिरे पण मस्त फुलले की याच्यामध्ये कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे। छान फोडणी झाली याच्यामध्ये मसाले टाकून घेऊ। छोटे 3 चमचे कांदा लसूण मसाला टाकला मी। मसाल्याच्या डब्यातला एकदम छोटा चमचा आहे हा। आणि अर्धा चमचा हळद टाकली आणि लाल मिरची पावडर टाकू इथे 1 चमचा आणि धना पावडर टाकली 1.5 चमचा। आता याच्यामध्ये गवारीच्या शेंगा टाकून घेऊ आणि याला परतून घ्यायचं थोडंसं, खाली जळू नये म्हणून थोडंसं मधून हलवून घेतलं मी। आता याच्यामध्ये थोडंसं परतून घेतलं की राहिलेल्या शेंगा पण टाकून घेऊ। सगळं पाणी निथळून पाणी काढून घेतलं शेंगातलं आणि राहिलेल्या शेंगा पण याच्यात टाकून घेऊ। आता याला परतून घ्यायचं व्यवस्थित मसाल्यासोबत। 2 मिनिट मसाल्यासोबत याला व्यवस्थित परतून घ्यायचं, म्हणजे सगळीकडून शेंगांना मसाला लागला जाईल। आता मस्त अशा परतून झाल्यात आपल्या शेंगा, बघू शकता सगळीकडून मसाला लागला आहे शेंगांना। आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊ। मीठ टाकून घेतलं याच्यामध्ये, त्याला परत एकदा मिक्स करून घेऊ। मिक्स करून झालं की याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे। तुमच्या शेंगा जर एकदम कोवळ्या असतील तर पाणी नाही टाकलं तरी फक्त वाफेवर आणि मिठाच्या पाण्यामध्ये शिजून होतात त्या। मी थोडंसं पाणी टाकते याच्यामध्ये किंवा वरती ताटावर पाणी टाकलं तरी चालेल। आपल्या इथे परतून झालेल्या शेंगामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊ। एकदम थोडंसं पाणी टाकलं मी आणि याला मिक्स करून घेऊ। आता मग याला झाकून आपण शिजू देऊ। 2-3 मिनिट झाकून शिजू द्यायचं। मस्त असं झाकण ठेवून शिजून घ्यायच्या शेंगा। एकदम कोवळ्या असतील तर एकदम मिठाच्या पाण्यात आणि वाफेवर छान शिजतात, पण थोड्याशा निबर शेंगा असतील तर थोडंसं पाणी टाका। आता याला 2-3 मिनिट झाकून ठेवलं आहे, बघू शकता पाणी जास्त झालं, याचं मिठाचं पाणी सुटतं। आता याला हलवून मिक्स करून देऊ आणि परत एकदा झाकून ठेवू। परत 2 मिनिटासाठी झाकून ठेवल्या होत्या शेंगा। आता बघू शकता इथे कोरड्या झाल्या शेंगा आणि रंग पण बदलला आहे शेंगांचा आपल्या। तर शिजल्यात की नाही ते चेक करू। आपल्या शेंगा पण मस्त शिजून झालेल्या आहेत आणि अशा थोड्याशा खूप जास्त कोरड्या पण होऊ द्यायच्या नाही, थोड्याशा लपतपीत असताना ज्याच्यामध्ये आपण आता शेंगदाण्याचा कूट टाकणार आहोत। एकदम 2 चमचे असं शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा याच्यात, खूप जास्त पण कूट टाकायचं नाही। त्याच्यात शेंगदाण्याचा कूट टाकून घेऊ। जाडसर असं शेंगदाण्याचा 2 चमचे कूट टाकला आहे। आता याला मिक्स करून घेऊ। व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या शेंगा। सगळ्या बाजूंनी शेंगा आणि कूट मिक्स झाला पाहिजे असं मिक्स करून घेऊ। सकाळच्या घाईच्या वेळी एकदम झटपट होणारी अशी ही भाजी आहे। डब्यासाठी पण छान ऑप्शन आहे आणि चवीला तेवढीच छान लागते। कूट टाकल्यावर फक्त 1 मिनिटभर याला परत झाकून ठेवू आपण। 1 मिनिटानंतर बघू, मस्त अशा आपल्या शेंगा इथे तयार आहेत
तर फक्त याच्यावर कोथिंबीर टाकून घ्यायची, म्हणजे आपल्या शेंगा तयार झाल्या। सर्वात शेवटी याच्यावर कोथिंबीर टाकून घेतली बारीक चिरलेली आणि मिक्स करून घेतलं। छान असं मिक्स करून झाले आणि आपल्या शेंगा तयार आहेत। इथे शेंगा निवडलेल्या असतील तर अगदी 5 ते 7 मिनिटात होणारी भाजी आहे। खूप झटपट होणारी आणि खूप चविष्ट अशी। तुम्ही पण या पद्धतीने एक वेळेस करून बघा गवारीच्या शेंगांची कोरडी भाजी, तुम्हाला पण नक्की आवडेल। कलर पण एकदम सुंदर आलेला आहे आपल्या भाजीला, खायलाही तेवढीच टेस्टी झालेली भाजी आहे। एक वेळ या पद्धतीने भाजी करून बघा, तुम्ही प्रत्येक वेळी याच पद्धतीने करून खाल ते मस्त अशी भाजी। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अशी भाजी नक्की करून बघा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।